मग लाईट नाही पडायला पण सण तर आहे ना. अच्छा सण आहे का? येस. तर मित्रांनो इकडे आपण मशीन लावलेली आहे आपली 55 मिनिटं दाखवतात. कपडे फक्त 4-5च आहेत, कपडे जास्त काय आहेत नाही. जोरात लागले आहे. तुला कळत नाही का नाल आहे का? डबल डेकरचा जुगाड याच्यामध्ये बघू शकता. तुम्हाला दाखवतो, थोडं कपडा बघू द्या मला. तर इकडे आज आमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत असेल बघा अलीकडे ओढा. हा बघा वाफेवरती असे 8 बघा. अरे आहे ना आतमध्ये. थोड़ा ही है. मग तुला किती पाहिजे? कौन से में ज्यादा भरे, कौन से में कम भरा. मग तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता चालू आहे आमच्या घरामध्ये बघू शकता साफसफाई, कारण की मॅडम आल्यात आमच्या आणि येता येता त्यांनी एकदम धडाडीची सुरुवात केलेली आहे. बघू शकता. इकडे जाऊ का या बाजूला थांबू? कोणत्या बाजूला थांबू? एका साईडला थांबा तुम्ही. अरे कोणत्या साईडला थांबू? फॅन फास्ट करा जरा, जीव नाही त्याच्यात. बघा मित्रांनो, पाऊस सुरू आहे पण पंखा फास्ट पाहिजे आमच्या घरात. आणि जे आरो इकडे बसलेले आहेत. कोटमाळ्यावरती आलो आता बस. तर मित्रांनो, पावसाची सुरुवात सुरूच आहे, थांबायचं नाव घेत नाही. आणि आज आमच्या मॅडमला हाय अलर्ट असल्यामुळे सुट्टी किती वाजता दिली तुम्हाला सांगतो. म्हणजे 6ला सुट्टी होते, 5ला सुट्टी दिली. म्हणजे तोच टाईम, फक्त 1 तासाचा फरक. यायला घरी तोच टाईम झाला. त्या सुट्टीचा काहीच फायदा नाही. अरे पण 1 तासाचा काय हाय सुट्टी देत असतात का कंपनी? द्यायची तर हाफ डे पासून द्यायची, नाही तर सकाळपासून द्यायची. असं कोणी सुट्टी देते का सांग? तर चला मित्रांनो, आता सफाई तर चालू आहे घरातली, लादी पुसायचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर बघूया मॅडम आता आणखी पुढे काय काय कामं करतात ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत राहील मी, आणि तुम्ही बघत राहा. या टायमाला कोणी सनस्क्रीन लावते का? मी. अरे ऊन आहे का बाहेर? मी. अरे हो तूच लावतो, पण या टायमाला वा रे वा. सण तर आहे ना. सण कुठे आहे? सण पाडला का 3 दिवस झाले फक्त. नाही पडायला मग ऊनच मग. लाईट नाही पडायला पण सण तर आहे ना. अच्छा सण आहे का? येस. तर मित्रांनो इकडे आपण मशीन लावलेली आहे आपली 55 मिनिटं दाखवतात. कपडे फक्त 4-5च आहेत, कपडे जास्त काय आहेत नाही. जोरात लागले आहे. तुला कळत नाही का नाल आहे का? नुसतं मस्त. का पळाला मित्रांनो? का पळाला? का पळाला याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे. कारण की तो खेळत होता तिकडं, जे लहानपणी खेळतो ना आपण तसा खेळत होता, म्हणून तो पळाला. आणि दोघांची जोरदार टक्कर झाली मित्रांनो, असे एकदम टन. म्हणून जरा बंद करावं लागलं मला. बरं झालं कुणी रडलं नाही, ॲडजस्ट केलं त्यांना, कंट्रोल केलं. लय जोरात टन का नाव झाला आहे ना रे. हां जोरात लागला टन दिस. हां त्यात ते हसत होता तो, पण इकडे चालला तुझ्या इकडेच बघत असेल. तो तुलाच शोधायला चालला होत असेल मला असं वाटते, म्हणून तुला टनकन बसला फटका. तुला दूध देतो थोडं मला याच्यात दूध टाक. दूध घेऊन ये. कर्नाटकाहून एक्सपोर्ट झालं. फाड दोन्ही फाडे. बेंगलोर. ते पण फाड. काय झालं? कोणाची? माझी ही हेअरस्टाईल आहे? हां
हेअरस्टाईल आहे तुम्ही लोक मजा घ्यायला लागले का हेअरस्टाईलच्या नावानं? हेअरस्टाईल आहे का चुकून यावेळेस मला काय माहित काय डोक्यात आलं एवढे बारीक झाले केस. यावेळेस जरा छोटे केले. तर मित्रांनो चहा दिलेला आहे. खटखट खटखट आवाज येतो आहे ना इकडे. तिकडेच काहीतरी सुरू असेल त्याचा. तर चहा दिलाय मित्रांनो, बिस्किट दिलाय आणि मॅडम ओट्स घेऊन बसले छानपैकी आहे का नाही. आज पावसात मजा आली असेल ना. लोकल ट्रेनला गर्दी नसेल, रिक्षाला गर्दी नसणार. हां मजा नाही येतो बाहेर. बरं पण येताना आज ट्रॅव्हलिंगला तर आज लोकल लय म्हणजे जास्त पब्लिक आज नव्हती. कारण की हाय अलर्ट आहे. आणखी पुढील हाय अलर्ट सांगितलं आताच मॅसेज झाला. आता झाला थोडा पाऊस लो झाला. आता 2-3 दिवस थोडा रेस्ट घेईल. हा हा चालूच राहणार. तो जाईल ना पाणी घ्यायला पाहिजे त्याला पण त्याचं. पाऊस आता थांबणार नाही. मी तर म्हणतो थांबला नाही पाहिजे 15 दिवस पाऊस. 25% 15 दिवस असा एकदम अनलिमिटेड भरून टाकलं पाहिजे सगळं, अशी इच्छा आहे. 25% मोरबे धरण भरला. अरे मोरबे धरण भरू दे पण पावसाने सगळं जग भरलं पाहिजे. सगळं जग भरलं ना. अरे किती मस्त वाटतं माहिती आहे का दुपारी झोपणार एकदम थंडगार, पाऊस सुरू, शाळेला सुट्टी. सर्व लागू पड सर्व. उघडलं ना. आता हे पाईप काढ, हे फिरव, थांब बट. काय फिरू? थांब थांब थांब, फिरू नको तू, मी फिरवतो. फिरू कुछ आता है बाहर. वो मोबाईल लेगा. त्याच्यानंतर एवढं मस्त थंड. कपडे सुकलेले आहेत मित्रांनो छानपैकी. एक काम झालं आपलं, कपडे सुकून झालेत. आता याला वाळून घेऊया, त्याच्यानंतर जाऊया जरा बाहेर. थोडंसं काम आहे ते करून घेऊया. येस. तर बघा मी कोबी खिसतीये म्हणजे काय बनवत असेल तर ते पुढे कळेलच मित्रांनो. तिकडे पत्तागोबी आणलेली आहे मॅडमनी आणि छानपैकी इथं खिसायचा कार्यक्रम चालू आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता गरम आहे का थंड आहे. थंड. सोयाबीन बघू शकता आज. आणि इकडे सगळं व्हेजिटेबल्स घेतलेत मॅडमने. कोथिंबीर मसाला पण आणलेला आहे. आणि सकाळचं काही आहे का उरलेलं नाही, नाही संपलं. आणि असाच काहीतरी आज धमाकेदार कार्यक्रम आहे आमच्या घरामध्ये आहे ना. थोडंसं सस्पेन्स आहे. हां सस्पेन्स आहे, पुढे कळेलच तुम्हाला. कारण की मॅडम आल्या आल्या त्याच्या मागे लागल्यात. कारण की मॅडमला लवकर खाऊन लवकर झोपायचे आज त्यांनी ठरवलं आहे. खाऊन लवकर झोपायचं. हां तर पहिले हे सगळे खिसून घेतात. हां खिसून घेते. तर त्यांना त्यांचं काम करू देऊया मित्रांनो. त्यांना डिस्टर्ब न करता तुम्हाला एक एक स्टेप वाईज मी पुढे दाखवतो की नक्की काय चालू आहे आणि काय बनवायची तयारी आहे आमच्या घरामध्ये. कारण की काल पण जरा वेगळंच काहीतरी होतं. काल मला नाही शूट करता आलं कारण की काल तर खूप छान मेनू होता. हां कालचा मेनू एकदम चांगला होता. काहीतरी वेगळंच बनवलं होतं. आणि प्रत्येकाच्या घरी बनतं असं नाही की म्हणून माझ्याच घरी बनतं. बनवतात लोक, खातात आवडीने. पण खाल्लंच पाहिजे. पावसाळ्याचा टाईम आहे तर मग मजा कसली की पावसात तुम्ही घरात बसूनही नाही एन्जॉय केला तर चला पुढे तुम्हाला दाखवत राहतो, पाहत राहा. तर मित्रांनो इकडे लाटायचा कार्यक्रम चालू आहे. तर तुम्हाला वाटत असेल हे काय चपात्या बनवतात का काय स्पेशल. नाही नाही, तुम्हाला दाखवतो काय स्पेशल बनवतात. आता बघा ते लाटल्यानंतर काय करतात ते तुम्हाला माहीतच पडेल. पण त्याच्या अगोदर इकडे बघूया. इकडे सगळं त्यांचं सगळं व्हेजिटेबलचं मस्त असं बघा मटेरियल बनवून घेतलेलं आहे. मस्त पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची हे सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये. सोयाबीन आणि इकडे बटर. आणि बघा इकडे यांचं
डबल डेकरचा जुगाड याच्यामध्ये बघू शकता. तुम्हाला दाखवतो, थोडा कपडा बघू द्या मला. हे तर इकडे आज आमच्या हळू घरामध्ये वाफ तुम्हाला लागेल. वाटत असेल बघा, अलीकडे ओढा. हा बघा वाफेवरती असे 8 हे बघा असं, हे बघा बघू असं शकता. अलीकडे ओढायचं म्हणजे बघू वाफ शकता. तिकडे जाणार. हा, असे मोमोज बनवायचं काम सुरू आहे. स्टीम मस्त बसतीये ना. हा, तर असे आज मोमोजचा प्रोग्राम होणार आहे मित्रांनो. मला वाटलं चपाती बनते का काय आज आपल्या घरामध्ये, पण नाही, काहीतरी वेगळं बनतंय. आज मॅडमने ठरवलं काहीतरी चांगलं चटपटीत खायचा विचार आहे त्यांचा, आहे का नाही. खूप दिवस झाले मोमो नाही खाल्ले. हा, 3-4 महिने झाले नाही खाल्ले. तर आज फायनल. होममेड हा, बाहेरचे आणून खाल्ले. खाल्ले आपण. हा, घरी नाही खाल्ले. खाल्ले. पण आज 4-5 महिने झाले साहेब. हा, तर आज हे आला म्हणून सांगा सोमवार, नाही तर आज चिकनचेच मोमोज बनवले असते आपण. हाँ उद्या शोरमा ट्राई करो. शोरमा अभी ये कुछ ज़्यादा हो रहा है भाई. होने दो ना. शोरमा बनाएंगे घर पे, मतलब कुछ ज़्यादा हो रहा है. नाही तर तंदुरी चिकन बनवूया. हा, तर बघू शकता असे गोल राऊंड असे, मग त्याच्यामध्ये असा मसाला टाकायचा आणि असे छान पैकी ऐसा उसका मुंह पैक कर देने का. ये हो गया मोमोज रेडी. बघू शकता. एक भांडण लावलंय हा. आणि एक आहे तुम्ही म्हणसाल सगळे सोबत बसू, नाही हे गरम आहेत आणि हे गरमच छान. गरम खाण्याची मजा वेगळीच होते. म्हणून एकत्र बसून खाण्यासारखे नाही आहे ते. हा, एकेकाने आवरून घेतलेलं मला वाटते बरं राहील. हा, तर असं बेस्ट. ऑलमोस्ट व्हायला आलेले, छान स्टीमर बसलेले. मला वाटलं वाया जाईल, पण अजिबात साईडने वाया जात नाहीये माझी. तर असे बनतात मित्रांनो. आरामात. सॉरी, हे असे बनतात. बघू शकता तुम्ही, सगळं बॅटर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बनून. आज आपण नेपाळी झालो. आज थोडे ना मोमोज सगळेच खातात. मोमोज सोबत खाण्यासाठी काय आहे का नाही, हे शेजवान फक्त शेजवान आणि हा, शेजवान आणलेले आहेत आणि टोमॅटो केचप पण आहेत. आणि इकडे 2 2 मेयोनीज आहेत. हेलमॅनचे 2 डबे आहेत. हे आणून ठेवले होते कधीपासून, आहे ना. हा, नंबर नाही आला, आज नंबर आला दोघांचा. आज आज मेयोनीज खतम होतील, कारण की किती दिवस झाले तसेच पडून आहेत. आणि इकडे बऱ्याचपैकी रेडी झालेले आहेत मित्रांनो, बघू शकता. आणि याच्यामध्ये पण होत आलेले आहेत. तर बस थोड्याच वेळात बसूया. आणि जोरदार पाऊसही सुरू झालेला आहे बाहेर. जोरदार पाऊस सुरू पण झालेला आहे. आणि इकडे रेडी झालेले आहेत मित्रांनो, बघू शकता. असे छान एकदम शिजले का पण हे. येस बघू शकता. जुगाड भांडण असल्यावर असे जुगाड होऊ शकतात मित्रांनो. तुम्ही ट्राय करू शकता. असं नका विचार करू आमच्या घरात आता मेयोनीज बनवायला भांडण आहे तर आता बनवू कसं. तर अशा प्रकारे तुम्ही पिठाची चाळणी आणि खाली पातेले ठेवून मस्तपैकी गरम पाणी करून छानपैकी मोमोज बनवू शकता. तर ही आयडिया बेस्ट आहे. अशीच वापरा. काही भांडं घ्यायची गरज नाही, कारण की आपण कधीतरी बनवतो आणि कधीतरी बनवून कधीतरी बनवून ते भांडं तसंच ठेवावं लागतं आपल्याला. तर त्याच्यापेक्षा ही आयडिया बेस्ट आहे. असंच बनवा, म्हणजे काही गरज नाही भांडे वगैरे घेण्याची. आणि एकदम छान झालेले आहेत, एकदम छान. बघू शकता गरमागरम पाऊस आणि गरमागरम मोमोज. तर या खायला मित्रांनो, आजचा मेनू हाच असणार आहे आपला. तर मित्रांनो, असे गरमागरम मोमोज, मेयोनीज आणि शेजवान चटणी. हे इकडे बस. अरे बस, खावा नाही, बसायचं असते. तर मित्रांनो, आज काही जेवणाला सुट्टी आहे आमच्या घरामध्ये. आणि मोमोज हे मोमोज कसे झाले तुम्हाला सांगतो, खाल्ल्यानंतरच कळेल. मला 7 चारा सगळ्यांना पहिला बोलतोय. मला माझी बोलते. का तुम्ही ना खाणं, आता मी नंतर जेवणार आहे. एक नंबर झालेत मित्रांनो.
हे कसे माहिती आहे का मित्रांनो, हे सगळं याची ना मजा ही चटणी देते बघा, मेयोनीज है ना. आरव बसलेला आहे खाण्यासाठी, कारण की मी आता नाही खाणार, मी नंतर खाणार. अभी आरवचा फीडबॅक येईल. कैसा होगा मेरा बेटा, क्या रे बेटा, कैसा लग रहा रे, आहे का नाही. मोमोज सारखाच झाला मित्रांनो, आहे का नाही. ॲट सरसंडी बॉम्ब छान झाले ना. मेयोनीज टाकू आणखी. ए ठेव तो मोबाईल जाय. याचं तर काय कळतच नाही मित्रांनो मला. याचा मोबाईल ना परत शाळेने उद्या सुट्टी दिली. या शाळेचं काही समजत नाही मला. हां अरे काय व्हेरी गुड. अरे लहान लेकर आहेत का तुम्ही, देते ना मम्मी, देईल ना. थांब अरे टेस्ट तर करू दे. येणार आहे ती. हां टेस्ट करा. ए खा घे घे. त्याला खाऊ दे, डोंट वरी, मी बनवते. Don't worry. बघा मित्रांनो, असं खायला देऊन सुद्धा हे लेकर असे करतात. हेच नाही, पुऱ्या जगातले लेकर असे. किती समजवा, किती काही बोला, आहे का नाही. कसं झालं रे, काय म्हणतो तो. अरे नरड्यात जायला कसे होते रे मोमोज. एक तर आऊट झाला मित्रांनो. अच्छा बनतायत का. Storage खतम झाला. अच्छा तर इकडे जयचं चालू आहे. याच्यात ओव्हरलोडेड भेटत फिडिंग. अच्छा असंच केलं नाही तर पूरा माल बाहेर. आओ गाइस, कभी हमारे घर पे आपको टेस्ट करा था. ते बनवणार कोण. शेफ. तर मित्रांनो त्याचा कार्यक्रम सुरू आहे. याचा कार्यक्रम. हाँ भाई क्या हो गया, बैटर खत्म हुआ है क्या. हाँ मैदा है, सिर्फ थोडा मम्मीसाठी बस. अच्छा तर बॅटर खतम झालेला आहे मित्रांनो. बघितलं आमच्या थोडं जास्त आहेत ना आमच्या घरामध्ये, खाण्याची क्वांटिटी जास्त आहेत, लोक कमी आहेत, लागतं जास्त. तर आता बॅटर खतम झाले तर ते काय नाही मॅडम, आमच्या 5-10 मिनटात ते परत बनवून घेतील. तोपर्यंत आरव तू याचे तरी बनले का, वाक्य आहे त्यांचे बनायचे. बनले स्टीम होत आहे. अच्छा अच्छा याचे आहेत वेटिंगवरती आतमध्ये ठेवलेले आहेत. अर्धे अर्धे कर दोघांसाठी आहे ना, अर्धे तू घे अर्धे भाऊ घेईल. कुछ नहीं देखो, अरे आहे ना आतमध्ये. थोड़ा सा ही है. मग तुला किती पाहिजे. कौन से में ज्यादा भरे, कौन से में कम भरा है. मग आणि मग काय झालं, आहे ना. मला बस झालं बे. ओके. अगं लास्ट. ओट्स खाल्ले होते जरा जास्त. मी कसं 10 रुपयाचे बिस्किट खाल्ले होते. अच्छा म्हणून तुला भूक लागली. या खाव खाव. खाने दो, आता खाऊ द्या रे. अरे तिकडे बाक्यात बनायचे आणि तू इकडे येऊन बसली. हा आणखी बघा मित्रांनो काहीच दिलं नाही. हे आजी आरवचे उरलेत. खाले चल. छान झाले का. बघा मित्रांनो ब्रेक घेतलाय मॅडमनी, कारण की वेळ लागतो या सगळ्या गोष्टीला बनवायला. जरा बसलेत. 2 पाहिजे तुमच्यासाठी. ट्रे लावला एक आणि चपाती खाल्ली आहे. खरंच माझं पोट मी एवढं काय खाणार नाही, थोडंच काय. खाऊ, दोघं मिळून खाऊ. पण मला जास्त नाही पाहिजे. बघू ना, सोबत खाऊ. ठीक आहे घे मग फटाफट आवडून. थोडंसं वाकू द्या, नंतर भांडे घासते. सर्व झालेलं आहे मित्रांनो, फक्त आता ही लास्टचे बाकी आहे, शेवटचे. आणि हे लगभग होत आलेत. इथलं वाफ बंद करा झालं. गॅस बंद करा. होत आलेत. आता फक्त एवढं बाकी आहे.
याच्यात आहे का शेजवान आहे याच्यामध्ये? आणि मॅडम बघा आमच्या सगळं गेलं पाण्यात. अर्धे बनवले अर्धे ठेवले. तर काय हरकत नाही मित्रांनो, एवढे घेऊया आपण उतरून आणि त्याच्यानंतर बसूया खाण्यासाठी. कारण की या दोघांचं झालेलं आहे, फक्त ती आणि मी आहे. मी काही जास्त खाणार नाही, 2-3 खाईल, बाकीचे ती खाईल. आणि सकाळचं भाजी चपाती आहेच. बाकी आजचा जेवणाचा कार्यक्रम इथे संपणार आहे असं वाटतं मला. फायनली एवढे उरलेत मित्रांनो. छान झाले ना. मला फिल्टरचं पाणी नाही. मेरे हाथ तो छनिया बंधा है. मेवनीजचा डबा आज खतम झाला एवढ्या दिवसानंतर. एक आहे तसाच. हां, तो एक आपण आपल्याला वाटलं की घरात नाही आहे म्हणून घेतला. हा ना. थोडी मागं सर. बस इथं. हां, बस. अशी बसायचं होतं ना असं. कुठं बसू? या बाजूने गरम आहेत, जास्तच भरलं वाटतं याच्यात. तो गेला उरकून. वैताग घालता आता. मोठे मोठे बनवून टाकले. हे बटर घेऊन ये रे थोडं. जय बटर घेऊन ये. ह्याच्यात तुम्ही एक एक घेऊ ना. हां, छान आहे मित्रांनो आजचा जुगाड. असे जुगाड करत राहा आणि आयुष्य जगत राहा. बरं छोटं दे, एवढं मोठं नाही पाहिजे. तुम्हाला छोटे छोटे द्या. मला तर थंड झाल्यावर आवडतं ते. थंडे खा. किती छान झाले. चिकनच्या याच्यापेक्षा भारी लागतात. चिकनचे बनव. हं? छान ना. काय बोलताय हो, किती छान झाले. आय व्हेरी अप्रिशिएट फॉर मी. जास्त काय नाही लागत मित्रांनो याच्यामध्ये. पत्ता गोबी घ्या, गाजर घ्या, शिमला मिरची घ्या. शिमला नाही टाकले मी. हां, शिमला नका घेऊ. त्याला बारीक एकदम चॉप करा. मैद्याचं पीठ घ्या, लाटा छानपैकी, आणि त्याच्यामध्ये त्याचं बॅटर बनवून टाका आणि गरम पाणी ठेवून त्याच्यावर चाळणी ठेवून मस्तपैकी वाफेत उकळून घ्या. फर्स्ट क्लास गरमागरम मोमो तुमच्या घरामध्ये रेडी. असं काम आहे, जास्त काय हेवी नाही, सोपी ट्रिक आहे. फक्त करण्याची इच्छा पाहिजे. ती इच्छा आमच्या मॅडमच्या मध्ये आहे. हां, बघा, काहीतरी वेगळं खायची इच्छा असली तर मेहनत घेतल्याशिवाय काही मिळत नाही. अच्छा, असं पण आहे का? तर ही मेहनत आमच्या मॅडमने घेतलेली आहे, असं आहे का नाही? विदाऊट मेहनत काहीच पॉसिबल नाही कुठली गोष्ट. बरोबर. तर चला मित्रांनो, मोमोज घेऊया खाऊन, त्याच्यानंतर तुम्हाला भेटूया. आता तू अशी बसली तर मी झोपणार कसा? झोपायला जागा आहे ना बाजूला. अरे इकडे तर तू झोपता ना, या बाजूला मी मग झोपतो. तोपर्यंत मी इथे बसली आहे तर तुम्ही झोपून घ्या माझ्या जागेवर. अच्छा, असं पण आहे का? काय डोक्यात बसते का उगं काढून बसली ते? हार्ड आहे, नाही बसत तेवढं लवकर. अच्छा, तर मित्रांनो अभ्यास तर सुरूच आहे. आणि आपले बंधू लोक बघू शकता. बंधू आपली मंडळी आहे ही, झोपलेली आहे छानपैकी. आणि पाऊस मित्रांनो सुरूच आहे. पाऊस काय थांबण्याचं नाव नाही घेत. फक्त पाऊस काय माहिती आहे का, पडला पाहिजे. सकाळी जे ऑफिसला जातात ना
त्यांच्यासाठी एकदम जोरदार सकाळी झाला पाहिजे, म्हणजे असं तुफान आहे का ना. म्हणजे उद्या सुट्टी तरी घेशील, त्यासाठी बोलतो ये रे पावसा तुला देतो पैसा. एकाचं पीएफचं रजिस्ट्रेशन बाकी, अरे हां तर बाबा पैसे भरायचे आहेत, नंबरच निघत नाही, ते खूप महत्वाचं आहे. अच्छा. नाही काय कंपनीचा पीएफ अरे पण आपल्या महाराष्ट्र शासनानं सांगितलेलं आहे, गरज असली तरच घराबाहेर पडा. पण तुम्ही सारख्याला बोलले, अच्छा आमच्या सारख्यांना नाही. अच्छा असं आहे का. बघा मित्रांनो, गरज नसली की आम्हाला बोलले बाहेर पडू नका, यांना बोलले तुम्ही बिंदास बाहेर पडा. ठीक आहे, बाहेर पडा. या ट्रेन आमच्यासाठी चालू आहेत, गाड्या चालू आहेत, ट्रेन गाड्या चालू आहेत, तर काय हरकत नाही मित्रांनो. मॅडम अभ्यास करतील आणखी 1 तास, त्याच्यानंतर बसावं लागेल, वाट बघावं लागेल. त्यांचं झाल्यानंतर सगळं बंद होईल, त्याच्यानंतर आपण छानपैकी झोपूया, कारण की आपलं सगळं सेट झालेलं आहे. आणि या ब्लॉगला इथेच थांबूया. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.